पटक पटक के मारेंगे या भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानाला देवेंद्र फडणवीसांनी चुकीचं ठरवलंय। मात्र त्यांना मनसेला दिलेल्या आव्हानावर विचारलं असता राज्यात कुणीही आलं तरी त्यांचं स्वागतच करू असं फडणवीसांनी सांगितलंय। दुसरीकडे भाषेच्या वादावरून पुन्हा आव्हान प्रतिआव्हानं सुरू झाली आहेत। पाहूयात। महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान करणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना मनसेने इशारा दिलाय। महाराष्ट्राबाहेर याल तर तुम्हाला पटक पटक के मारेंगे अशी धमकी भाजप खासदार निशिकांत दुबेनं दिली होती। त्यावर मनसेनं दुबे जेव्हा महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा डुबे डुबेकर मारेंगे असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं। त्यावर फडणवीसांना विचारलं असता दुबेंनी केलेलं वक्तव्य हे चुकीचंच आहे, मात्र महाराष्ट्रात कुणीही आलं तरी त्याचं स्वागत करू असं म्हटलंय। राज ठाकरे आणि दुबे या दोघांशी आमचा संबंध नाही। जो कोणी महाराष्ट्रामध्ये येईल त्यांचं आम्ही स्वागत करू, त्याच्यासोबत कुठलंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ। भारताचा कायदा जे सांगतो ते आम्ही करणार असं फडणवीसांनी म्हटलंय। देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। मी सगळ्यांकरता म्हटलं केवळ दुबे नाही, या देशातला कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे। या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे। मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तमिळनाडूमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, माझं त्यांना स्वागतच करावं लागेल। त्यामुळे हा आपला एक देश आहे। हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो आम्ही सहन करणार नाही। हो, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत। महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत। त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही आहे, महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे। आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत, त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील। दरम्यान हिंदी भाषा धोरणावरून सुरू झालेल्या वादावरही फडणवीसांनी कारवाईचा इशारा दिलाय। महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायला पाहिजे हा आग्रह देखील ठीक आहे, पण ज्याला मराठी बोलता येत नाही त्यांना मारणं योग्य नाही। यावर आमचं सरकार कारवाई करणार। मारहाण करून मराठीमध्ये बोलण्याची सक्ती होता कामा नये। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उखडायचे ते उखडा। हा महाराष्ट्र आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत। आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे। तुम्ही नाही दिलं, तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात। आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात। तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे। मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार। दरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर बोलताना त्यांच्या मनात काय आहे हे मला सांगता येत नाही। राजकीय मजबुरी आहे म्हणून दोघे एकत्र आलेत। मात्र बीएमसीच्या निवडणुकांमध्ये महायुतीत जिंकणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। मात्र दुसरीकडे भाषेवरून गुजरातमध्ये रंगलेल्या राजकारणावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत असा सवाल विरोधकांनी विचारलाय। गुजरात टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत
किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही। म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधून जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही। हे भारतामध्ये चालू आहे। मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही, गुजरातमध्ये नाही हिंदी। म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? तुमच्या गुजरातमध्ये आधी, तुमच्या म्हणतोय मी, तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा। काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं। त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना। अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस, काय करायचं ते करा। या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे। मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तमिळनाडूमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, माझं त्यांना स्वागतच करावं लागेल। त्यामुळे हा आपला एक देश आहे। याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तो आम्ही सहन करणार नाही, मराठीचा अपमान करता येणार नाही। पण त्याच वेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही। दरम्यान भाजपनं नेत्यांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोपांवर फडणवीसांनी सांगितलं की भाजपसोबत आलेल्या कुणाच्याही चौकशा थांबलेल्या नाहीत। मोदींच्या सरकारमध्ये भाऊ आहे किंवा शत्रू हे पाहिलं जात नाही। अजित पवार आमच्यासोबत कुठल्याही अटीशर्ती ठेवून आले नाहीत। ज्या चौकशा सुरू होत्या त्या सुरूच राहणार। पक्ष फोडण्याच्या प्रश्नांवर फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे कोणत्याही लग्नात गेले की त्यांना वाटतं तेच नवरदेव आहेत। त्यांचा पक्ष पहिल्यांदा शरद पवारांनी फोडला, त्याच शरद पवारांसोबत एकत्र येऊन ते मुख्यमंत्री बनले। असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। 70,000 कोटीवरती सर्वात जास्त भाषणं आणि चक्की पिसिंग आम्ही थोडी बोललो होतो। तेव्हा उगाच आता झालं, राजकारण झालं, तुम्ही जे काय व्हायचं ते केलं, त्याच्यावरती काही बोलायचं नाही। कशाला, जाऊ द्या ना, गेला विषय। आले तुमच्याकडे, पवित्र झाले, दुग्ध स्नान झालं, गंगा स्नान झालं, सगळी पापं वाहून गेली, आता काय त्याच्यावर बोलायचं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।